हॅलो हाय मंडळी. तर आपण आज बनवणार आहोत दहीवडे बनवण्यासाठी मी सर्वप्रथम पहिले हिरवी चटणी बनवते. हिरवी चटणीसाठी मी घेतलं आहे हिरव्या मिरच्या 2-3, थोडीशी कोथिंबीर, 3-4 कढीपत्त्याचे आणि 4-5 लसणाच्या कळ्या, थोडंसं मीठ हे टाकून आपण मिश्रण बारीक करून घेऊया आणि छान अशी थिकनेस चटणी तयार करून घेऊ. तर बघा आपली चटणी रेडी झालेली आहे. आता आपण घेऊया ही चटणी. आपण बाउलमध्ये काढून घेतली. तर रात्री मी 2 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी तांदूळ आणि मूठभर चण्याची डाळ भिजत घातली होती. आता सकाळी मी याचं पाणी काढून त्याला बारीक केलेली आहे. बघा आपण बारीक करून घेतलं आहे. आता मी दही घेतलं आहे. दहीमध्ये साखर मीठ टाकून आपण याला फेटून घेऊ, फ्रीजमध्ये ठेवूया थंड होण्यासाठी. तर आता मी घेते वडे तळण्यासाठी. गॅसवर तेल ठेवलं आहे तापवायला. आता आपण याचे मीडियम साईजचे वडे तळून घेणार आहोत. तर बघा मी हातानेच टाकते असे. आता छान चारी बाजूनी तळून घेऊ. याला मध्यम आचेवरच तळायचे आहेत, कारण मोठ्या गॅसवर हे आतमध्ये कच्चे राहतील, त्याच्यामुळे कमी गॅसवर याला तळून घेऊ. तर बघा हे छान झालेत. आता हे आपण काढून घेऊया. आता हे काढले. दुसरे वडे मी टाकलेत तळायला. तोपर्यंत एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे. पाण्यात बर्फ टाकला आहे आणि बर्फाच्या पाण्यामध्ये हे वडे जे आहेत ते थोड्या वेळ 2 ते 4 मिनटं भिजायला ठेवूया. भिजून झालं की आपण याचं पाणी काढून घेऊया. आता बघा हे छान भिजलेत, म्हणून हा बर्फ मी साईडला काढून घेतला आहे. आता हे हातावर असे याचं पाणी काढून घेऊया आपण दाबून. तर बघा आपले वडे झालेत. सगळ्या वड्यांचं पाणी काढून झालं आहे. आता आपण प्लेट तयार करूया. तर बघा एका प्लेटमध्ये मी 2 वडे घेतल्यावर ही चटणी टाकते आहे आणि चिंचेची गोड रेडीमेड चटणी टाकते आहे. तर बघा मस्त झालेत. तुम्ही पण तयार करून बघा आणि आवडल्या